Dear friends, today in this video we are going to learn about a new part of speech, that is an adverb. Let's start. But before that, if you haven't subscribed my channel, please do subscribe and press that bell icon also. And if you like my videos, then give me a one like also. Okay? So dear friends, today in this video we are going to learn about a new part of speech, that is an adverb. So firstly I am going to discuss about this word with the help of dividing this word into two types, ad and verb. Verb we know because we have learned it in the part of speech. But what is meant by this ad? Any clue? AD, then after JECTIV, adjective and verb. Means this adverb is a combination of adjective and verb. Got it? And adverb is a combination of adjective and verb. So let's have a look toward the definition. It is a word, no doubt, which gives us extra information. हा एक शब्द आहे आणि जो आपल्याला जास्तीची माहिती देतो. कोणाविषयी? मग ते मुद्दे या ठिकाणी आहेत. अबाउट अ वर्ब, क्रियापदाविषयी विशेष माहिती देतो. अँड ॲडजेक्टिव्ह, विशेषणाविषयी विशेष माहिती देतो. अँड अनादर ॲडवर्ब, आणि एका क्रियाविशेषणाविषयी सुद्धा जास्तीची माहिती देतो. मग एकच शब्द वाक्यात आल्याच्या नंतर कधी कधी तो वर्बविषयी माहिती देईल, कधी ॲडजेक्टिव्ह विषयी माहिती देऊ शकतो, तर कधी एखाद्या ॲडव्हर्ब विषयी सुद्धा माहिती देऊ शकतो. कसं? तुम्ही नाही का हो, तुम्ही तुमच्याविषयी माहिती देऊ शकता, बरोबर ना? तुम्ही तुमच्या मित्राविषयी माहिती देऊ शकता, बरोबर? आणि तुम्ही तुमच्या घरच्यांविषयी सुद्धा माहिती देऊ शकता, बरोबर ना? अगदी तसंच हे ॲडव्हर्ब जे आहे ना, शब्द आहे. आणि शब्द हा दुसऱ्याविषयी जेव्हा माहिती सांगतो तेव्हा त्याची दुसरी भूमिका चालू होते. तसा हा ॲडव्हर्ब जो आहे हे तर कॉम्बिनेशनच आहे ॲडजेक्टिव्ह आणि व्हर्बचं. त्याच्यामुळे हे ॲडजेक्टिव्हला आणि व्हर्बला मॉडिफाय करणारच आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या दोघांच्या मिश्रणातून जे ॲडव्हर्ब तयार झालं तर एक ॲडव्हर्ब दुसऱ्या ॲडव्हर्बविषयी सुद्धा माहिती सांगते. कसं? लक्षात घ्यायचं आहे ना आपल्याला. विथ एक्झाम्पल आय एम गोइंग टू एक्सप्लेन इट टू यू. सी नाव, हिअर इज द फर्स्ट एक्झाम्पल. Okay, deer runs fast. Deer runs fast. Deer हरिण, runs पळण्याची क्रिया, fast अधिक जलद. मला सांगा इथे आता हरिण जलद आहे का हरणाचं पळणं जलद आहे? हां, हरणाची जी क्रिया आहे पळण्याची ती जलद आहे. इथे आपण स्लो जर लिहिलं तर चालेल. मग डिअर रन्स स्लो असं आपण म्हणू शकतो, पण इथे डिअर रन्स फास्ट. मग आता आपण इथे हा जो फास्ट आहे हा फास्ट एका क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगतोय म्हणून याला ॲडव्हर्ब म्हणणार आहे. आणि इथे तो काय करतोय? एका क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगतोय, हरणाविषयी नाही आहे, बरोबर आहे ना? हरणाचं जे पळणं आहे तर पळणे ही क्रियापदाची क्रिया आहे म्हणून क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगितली म्हणून याला आपण ॲडव्हर्ब म्हणायचं. हाऊ डिअर रन्स फास्ट. मग फास्ट मॉडिफाईज द वर्ब रन. गॉट इट? ओके, लेट्स लुक टुवर्ड द नेक्स्ट सेंटेन्स. धिस इज अ व्हेरी स्वीट ॲपल. आता जर आपण ॲपल हातात घेतला असं आणि म्हटलं धिस इज ॲन ॲपल, वाक्य पूर्ण होतं आहे ना. धिस इज ॲन ॲपल, हे सफरचंद आहे, हे सेफ आहे, बरोबर आहे. आता आपण पुन्हा त्या वाक्यात असं म्हटलं धिस इज अ स्वीट ॲपल, मग तरी वाक्य कंप्लीट आहे. ॲपलविषयी स्वीट शब्दानं जास्तीची माहिती सांगितली. ॲपल कसं आहे? स्वीट आहे. मग स्वीट काय झालं त्या वाक्यामध्ये? हां, ॲडजेक्टिव्ह झालं, बरोबर आहे. पण आता आपल्याला या वाक्यामधून समजून घ्यायचं आहे की ॲडव्हर्ब ॲडजेक्टिव्ह विषयी सुद्धा जास्तीची माहिती सांगताय. म्हणून आपण जर हा शब्दही सोडला इथलचा, दिस इज अ स्वीट ॲपल,
चालू शकतं. पण आता किती स्वीट आहे, हाऊ मच द ॲपल इज स्वीट, हाऊ मच किती स्वीट आहे, दॅट वर्ड इज हिअर व्हेरी स्वीट. व्हेरी मॉडिफाईज द ॲडजेक्टिव्ह स्वीट. समजतंय? हां, मग हे जे व्हेरी आहे, हे व्हेरी असं नाही म्हणू शकत धिस इज अ व्हेरी ॲपल. हां, मग हे जे व्हेरी आहे, हे व्हेरी या स्वीटला मॉडिफाय करण्याचं काम करत आहे. म्हणून इथे इट मॉडिफाईज अन ॲडजेक्टिव्ह. तिसरं वाक्य आहे या ठिकाणी, सीमा रीड्स क्वाईट क्लिअरली. इथे मी तुम्हाला व्हर्ब क्लिअर करून दिलं. व्हर्ब विषयी विशेष माहिती सांगतं म्हणून ॲडव्हर्ब आहे. इथे ॲडजेक्टिव्ह विषयी विशेष माहिती सांगतं म्हणून हा व्हेरी शब्द इथे ॲडव्हर्ब आहे. आता मी तिसरं समजून सांगणार आहे, ते एक ॲडव्हर्ब दुसऱ्या ॲडव्हर्ब विषयी माहिती सांगतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सीमा रीड्स क्वाईट क्लिअरली. आता आपण हा जो शब्द आहे हा पुसूनच टाकू इथून. सीमा रीड्स क्लिअरली. हाऊ सीमा रीड्स, सीमा वाचते कसं. मग या शब्दातून आपल्याला तिच्या वाचण्याच्या क्रियेची जास्तीची माहिती मिळते की सीमा क्लिअर आहे का सीमाचं वाचणं क्लिअर आहे. वाचणं क्लिअर आहे म्हणजे वाचण्याची क्रिया आहे व्हर्ब आहे. मग व्हर्ब विषयी विशेष माहिती सांगितली याने म्हणून हे झालं ॲडव्हर्ब. बरोबर आहे. आता आपल्याला शिकायचं काय, एक ॲडव्हर्ब दुसऱ्या ॲडव्हर्ब विषयी विशेष माहिती सांगते पुन्हा. मग हा जो शब्द आहे तो पुन्हा आपण या ठिकाणी घेऊयात आणि प्रश्न त्याला विचारूयात, हाऊ सीमा रीड्स क्लिअरली किंवा हाऊ मच सीमा रीड्स क्लिअरली. हाऊ मच क्लिअरली तर वाचते पण त्याच्यातही प्रमाण किती आहे. मग तो शब्द या ठिकाणी आपल्याला सांगतो क्वाईट क्लिअरली, खूप जास्त क्लिअरली वाचते. मग हा क्वाईट रीड्स विषयी माहिती नाही सांगत, क्वाईट क्लिअरली विषयी माहिती सांगतोय की किती क्लिअरली, खूप क्लिअरली. म्हणून हा क्वाईट या शब्दाला मॉडिफाय करतो, या शब्दाविषयी विशेष माहिती सांगतो. आणि हा शब्द तर ॲडव्हर्ब आहे, आपण क्लिअर करूनच घेतलंय. मग हा शब्द सुद्धा या ॲडव्हर्ब विषयी माहिती सांगतोय म्हणून हा क्वाईट सुद्धा ॲडव्हर्ब ठरतोय. विथ डेफिनेशन आय हॅव एक्सप्लेन यू ऑल दीज थ्री थिंग्स. An adverb is a word which gives us extra information about a verb, an adjective or another adverb. Then that word is called as an adverb. समजलंय? आता आपण ॲडव्हर्बचे प्रकार पाहणार आहोत. ओके. आणि हे सर्व प्रकार आणि हे चॅप्टर आपल्याला जेव्हा क्लॉज नावाचं चॅप्टर घ्यायचं आहे ना तेव्हा त्याचे या टाईप्सनुसार तिथे सुद्धा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस असं तिथे लागणार आहे. त्याच्यामुळं हे चॅप्टर जे आहे अगदी छानपैकी शिका. त्याचबरोबर जे ॲडजेक्टिव्ह नावाचा व्हिडिओ पाठीमागे मी टाकला आहे तर ते सुद्धा लक्षात घ्या. का बरं? कारण ॲडजेक्टिव्ह नावाच्या चॅप्टरवरती आपल्याला पुढे डिग्री नावाचं चॅप्टर शिकायचं आहे. त्याचबरोबर जो चौथा व्हिडिओ टाकला आहे व्हर्बवरती तो सुद्धा नीट पुन्हा एकदा बघून घ्या. कारण व्हर्ब इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन ग्रामर. कारण त्याच्यावरती आपल्याला चेंज द व्हाईस आणि त्याच्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट हे सगळं त्या क्रियापदाशीच तर संबंधित जास्तीत जास्त राहत आहे. म्हणून ते पुन्हा एकदा पहा. नाव वी विल लर्न टाइप्स ऑफ ॲडव्हर्ब्स. द फर्स्ट अँड सेकंड टाईप आय हॅव रिटन हिअर. ॲडव्हर्ब ऑफ टाईम. Look at this word time. Time means वेळ. ओके. म्हणून याची डेफिनेशन या ठिकाणी आहे, इट शोज द टाइम ऑफ अन ॲक्शन. ॲक्शन कृती, कृतीची वेळ. म्हणून ॲडव्हर्ब ऑफ टाईम जी आहे ती कृती केव्हा घडली हे सांगतं. म्हणून इथलची ही ओळ लक्षात घ्या. इट आन्सर द क्वेश्चन व्हेन. हे कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतं? व्हेननं विचारलेल्या. व्हेन डिड यू कम. ओके. व्हेन यू कॉल मी. तिथे आपल्याला वेळ सांगितल्या जाते. एक्झाम्पल, आय सॉ हिम येस्टरडे. व्हेन यू सॉ हिम, आपने उसे कब देखा था. तू त्याला कधी पाहिलं होतंस? येस्टरडे. बरोबर आहे. मग येस्टरडे हा शब्द या सॉ शब्दाविषयी विशेष माहिती सांगतोय. सॉ क्रियापद आहे, क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द ॲडव्हर्ब आहे. राईट ना. आता या ॲडव्हर्ब ऑफ टाईममध्ये या ब्रॅकेट्समध्ये दिलेले सगळे जे शब्द आहेत ते ॲडव्हर्ब ऑफ टाईम दर्शवण्याचं काम करतात. नाऊ, सून, सिन्स, ॲगो, लेट,
बिफोर, डेली, नेव्हर, स्टील आणि येट. ठीक आहे. ऑल दीज वर्ड रिप्रेझेंट्स ॲडव्हर्ब ऑफ टाईम. हे शब्द जेव्हाही वाक्यात दिसतील तेव्हा तुम्हाला तो शब्द ॲडव्हर्ब ऑफ टाईम आहे हे लक्षात आलं पाहिजे. दुसरा ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. जसं इथे टाईम लक्षात घेतलं तसं इथे प्लेस लक्षात घ्या. इथे क्रिया केव्हा घडली ते सांगताय, आता इथे क्रिया कुठे घडली हे सांगते. प्लेस डायरेक्ट जागा. इट शोज द प्लेस ऑफ ॲन ॲक्शन. क्रिया नेमकी कोठे घडली, प्लेस त्याची जागा. ओके. इट आन्सर द क्वेश्चन व्हेअर. कोणत्या शब्दाचं जसं इथे व्हेनचं सांगताय तसं या ठिकाणी इथे व्हेअरचं सांगताय. क्रिया नेमकी कुठे घडली. ओके. जसं आपण म्हणतोय धिस इज द प्लेस व्हेअर द मर्डर कमिटेड. ही ती जागा आहे जिथं मर्डर झाला होता. बरोबर आहे. अशा पद्धतीनं ते असू शकतं. एक्झाम्पल इथे बघा, ऑल स्टुडंट्स स्टँड हिअर. आता हा जो हिअर आहे तो म्हणतोय येथे थांबा. कुठे, स्टँड हिअर. बरोबर आहे ना. म्हणजे हे हिअर या स्टँड विषयी विशेष माहिती सांगते. स्टँड क्रियापद आहे, स्टँड उभे राहणे. ओके. मग इथे सुद्धा हिअर, देअर, इन, आउटसाइड, इनसाइड, आउट, विदिन, बॅकवर्ड, फॉरवर्ड, डाऊन आणि नियर. ऑल दीज आर ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. ओके. लक्षात येत आहे ना. नाव सी द थर्ड टाईप, दॅट इज ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इट? सी नाव, इट शोज द फ्रिक्वेन्सी ऑफ ॲन ॲक्शन. म्हणजे जी ॲक्शन, जी कृती घडली आहे त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता काय आहे, किती वेळेस ती कृती घडली. इट आन्सर द क्वेश्चन हाऊ ऑफन. हाऊ ऑफन म्हणजे किती वेळा नेहमी ही गोष्ट घडली आहे. उदाहरण पहा, ही ऑफन मेक्स मिस्टेक. ही मेक्स मिस्टेक, ओके, बट ही ऑफन मेक्स मिस्टेक म्हणजे तो नेहमीच चुका करतो. चुका करण्याची त्याची वारंवारिता काय, नेहमीचीच आहे. तशा पद्धतीनं ऑलवेज, नेव्हर, समटाईम, डेली, रेग्युलरली, वन्स, these all words refer to adverb of frequency. Fourth type, that is adverb of manner. It shows the manner of an action, means कृती कशा पद्धतीनं केल्या गेली, कृती करण्याची रीत कशी आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. इट आन्सर द क्वेश्चन हाऊ. म्हणजे एखादी कृती कशा पद्धतीनं केली ते या ठिकाणी सांगितल्या जात आहे. माया सिंग्स स्वीटली. सिंग्स गाणं म्हणणे, मायाने गाणं म्हटलं आहे, पण हाऊ किंवा हाऊ माया सिंग्स स्वीटली, या ठिकाणी स्वीटली हे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आहे. म्हणून क्लिअरली, ब्रेवली, हॅपीली, मेरीली, वेल, डिस्टिंक्टली, थस, स्लोली, क्विकली, हार्डली, all these words refer to adverb of manner. Got it? Now see the next type, that is adverb of degree. Definition, it shows the degree of intensity of an adjective. म्हणजेच एखाद्या वेळेला त्या वाक्यातील जे विशेषण आहे त्या विशेषणाची इंटेन्सिटी किती आहे, तीव्रता कशी आहे. इट आन्सर द क्वेश्चन हाऊ मच. हाऊ मच या शब्दातूनच आपल्याला लक्षात येते की किती जास्त. एक्झाम्पल, राम इज टू बिझी. आपण असंही म्हणू शकतो राम इज बिझी, राम कार्यमग्न आहे. परंतु राम इज टू बिझी म्हणजे राम खूपच कार्यमग्न आहे. हा जो टू नावाचा शब्द आहे तो आहे ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. इन ब्रॅकेट, very, to, exactly, almost, nearly, quite, fully, fairly, all these words refer to adverb of degree. Now next type, that is adverb of reason. It shows the reason behind the action. Action, कृती, behind च्या मागचं, कृतीच्या मागचं कारण काय होतं, का ती कृती घडली आहे. It answer the question why. Why? का ती कृती केली आहे तर का केली. ही वॉज फायर्ड आऊट फ्रॉम कंपनी. त्याला कंपनीतून काढून टाकल्या गेलं, कमी केल्या गेलं. का. वाय. वाय बिकॉज ही वॉज लेझी. कारण तो खूप आळशी होता. म्हणून या ठिकाणी बिकॉज, देअरफोर, पर्पजली, ॲक्सिडेंटली, ऑल दीज वर्ड्स रेफर टू ॲडव्हर्ब ऑफ रिझन.
Got it? नाव लास्ट 7 and 8 टाईप्स, शेवटचा 7वा आणि 8वा टाईप. 7वा ॲडव्हर्ब ऑफ इंटरॉगेशन. इंटरॉगेशन या शब्दातच अर्थ त्याचा अभिप्रेत होतो की जो प्रश्न विचारण्यासाठी जो शब्द उपयोगात येतो. इट यूज टू आस्क क्वेश्चन्स, म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी ज्या क्रियाविशेषणाचा उपयोग होतो त्याला ॲडव्हर्ब ऑफ इंटरॉगेशन्स असं आपण म्हणतो. एक्झाम्पल, हाऊ आर यू, व्हेअर डू यू लाईव्ह. या ठिकाणी व्हेअर, व्हेन, हाऊ, व्हाय, व्हेन, ऑल दीज ॲडव्हर्ब ऑफ इंटरॉगेशन्स. आणि 8वा टाईप लास्ट ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन. यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये ॲडव्हर्ब ऑफ निगेशन हे सुद्धा म्हणू शकतो. नकारार्थी भाव यातून दाखवला जातो. इट शोज द निगेशन इन द सेंटेन्स. वाक्यामध्ये हे नकारार्थी भाव दाखवायचं काम करत असतं. एक्झाम्पल, शुअरली यू आर मिस्टेकन. आपण एवढंही म्हणू शकत होतो यू आर मिस्टेकन, तू चुकला असशील. पण जिथे हा शुअरली शब्द येतो आहे, शुअरली यू आर मिस्टेकन, म्हणजे थोडक्यात तिथे तुझीच चूक असली पाहिजे. इथे या वाक्यातून निगेशन आपल्या लक्षात येत आहे. मग शुअरली, सर्टनली, डेफिनेटली, नेव्हर, नो, नॉट, ऑल दीज वर्ड्स गोज टू ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन. So friends, if you like such kind of videos, then do subscribe my channel, like and share. Thank you.